दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते आणि दुसऱ्या दिवशी येतो ते धनतेरस, ज्याला काही ठिकाणी धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष सुद्धा असतो. या दिवशी आपल्याला यमदीप दान करायचं असतं. धनतेरस म्हटलं तर महिलांच्या मनात येतं की खरेदी. धनतेरसच्या दिवशी आम्ही हे आणणार आहात, आम्ही ते आणणार आहोत. तुमच्याकडे ज्या वस्तू नाही आहेत त्या तुम्हाला आणायच्या आहेत, पण ज्या वस्तू गरजेच्या आहे आणि ज्या वस्तू मनाला आनंद देऊन जाणाऱ्या आहेत त्याच वस्तू आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. ह्या वर्षी धनतेरस 29 ऑक्टोबरला आहे, वार मंगळवार आहे. धनतेरसच्या दिवशी प्रदोष आला आहे. जेव्हा मंगळवारी प्रदोष येतो तेव्हा त्याला भौम प्रदोष असं म्हटलं जातं. ह्या दिवशी भगवान शंकरांची अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात पूजा केली जाते. आता ह्या धनतेरसच्या दिवशी सोनं खरेदी करणं, गुंजभर तरी सोनं आपण खरेदी केलं पाहिजे, चांदी खरेदी केलं पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती एकदम बक्कळ आहे त्यांनी हिरे मोती खरेदी केले पाहिजेत. कोणी घर खरेदी करतं तर कोणी नवीन घरात प्रवेश करतं, तर त्याच्याच बरोबर कोणी गाडी खरेदी करतं, कोणी सायकल खरेदी करतं. प्रत्येक जण यथाशक्ती आपापल्या परिस्थितीने खरेदी करत असतात. पण हो, खरेदी करण्याचा आनंद मात्र प्रत्येक जण लुटत असतं. ह्याच वर्षी सोनं चांदी तर आता असं झालं आहे ना की सोन्याचा भाव इतका वाढला आहे की तो 80,000 लवकरच गाठणार आहे. आणि सर्वसामान्य माणूस एवढं सगळं घेऊ शकत नाही. हा, आपलं महिलांचं असतं, मग आपण आपल्या पतींना सांगतो नाही मला सोनंच घ्यायचं आहे, धनतेरसला सोनं घेतल्यावर खूप चांगलं होतं. मान्य आहे की धनतेरसला सोनं घेतल्यावर अतिशय चांगलं असतं, पण प्रत्येक जण ते सोनं घेऊ शकतो का? गुंजभर सोनं सुद्धा आपण घेऊ शकतो का? 1 ग्राम घ्यायला गेलं तर 8,000 रुपये लागतात, अर्ध ग्राम घ्यायला गेलं तर 4,000 रुपये लागतात. असेही काही लोक आहे जे 4,000मध्ये संपूर्ण दिवाळीचा किराणा आणून दिवाळी साजरी करतात. म्हणून ज्या गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या आहेत त्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहे, आणि ज्या गोष्टींचा मान आहे त्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहे. म्हणजे याचा अर्थ असं नाही की सोनं चांदी खरेदी करू नका. असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या सोनं चांदी काय असेल तुम्ही ते खरेदी करू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना सांगते की तुम्हाला काय घ्यायचं आहे. आणि खरं तर या वस्तू धनतेरसच्याच दिवशी खरेदी करायच्या असतात. धनतेरसच्या दिवशी एक वस्त्र खरेदी करावं. वस्त्र म्हणजेच काय? स्वतःसाठी कपडे, बायकोसाठी साडी. तुम्हाला माहिती आहे आज म्हणजे आजच्या काळात असेही काही घरं आहेत की धनतेरसच्या दिवशी बायकोला एक तरी साडी, अगदी 200-300 ची साडी तरी घरातला कर्ता व्यक्ती घेत असतो. कारण जोपर्यंत घरातली स्त्री आनंदी राहत नाही ना तोपर्यंत तुम्ही सोनं चांदी हिरे मोती कितीही खरेदी करा, पण तुमच्या घरात काही माता लक्ष्मी प्रवेश करणार नाही, म्हणून तिला आनंदी ठेवणं, तिच्यासाठी करणं हे सर्वप्रथम मानलं जातं. आणि आजकाल महिला कधीही केव्हाही शॉपिंग करतो आपण, तेवढं आपल्याला स्वातंत्र्य आहे. मग ह्या धनतेरसच्या दिवशी तुमच्या घरातील व्यक्तींना किंवा बाईला, म्हणजे तुमच्या घरातल्या स्त्रीला तुम्ही साडी घेऊ शकता. नाही तर आपल्या घरातील देवांना वस्त्र नक्की खरेदी करा. धनतेरसच्या दिवशी एक लाल रंगाचं वस्त्र, कुठेही बाजारात तुम्हाला एक कुठली मार्केटिंग नाही, हे लोकल शॉप मधूनच तुम्हाला खरेदी करायचे. बाजारात तुम्हाला हे लाल वस्त्र खरेदी करायचं आहे, जे आपल्याला धनतेरसच्या दिवशी सुद्धा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा लागणार आहे. दुसरं, आता हे वस्त्र झालं. गजंत लक्ष्मी घेताना जोडीने घ्यावी. गजंत लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी पैकी एक लक्ष्मी मानली जाते. तुमच्या घरात जर नसेल तर आवर्जून तुम्ही गजंत लक्ष्मी खरेदी करू शकता. त्याच्याबरोबर शंख खरेदी करू शकता. श्रीयंत्र तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही खरेदी करू शकता. रुद्र यंत्र तुम्ही खरेदी करू शकता. पण सेवा होणार असेल, सेवा करणार असेल तरच तुम्ही त्या गोष्टी खरेदी करा. उगाचच आणून ठेवण्यात अर्थ नाही आहे, आधीच सांगते. त्याच्याच बरोबर आपल्याला धनतेरसच्या दिवशी धनाची देवी याची पूजा करत असतो आपण, पण धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवाची सुद्धा पूजा करायची असते, जी आरोग्याची देवता मानली जाते. आणि धनतेरसच्या दिवशी त्याच जास्त महत्व आहे. म्हणून धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीचा फोटो आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे. आणि ते धनतेरसच्या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. आता ताई, ह्या सगळ्या वस्तू धनतेरसलाच खरेदी करायच्या का? याच्यातली एक तरी वस्तू धनतेरसला खरेदी करा, बाकीच्या तुम्ही आधी खरेदी केल्या तरी चालेल. पण ह्या वस्तू ज्या काही तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला धनतेरसच्या दिवशी म्हणजे एक तरी वस्तू तुम्ही खरेदी करा. आता धन्वंतरीचा फोटो तुम्हाला मी सांगितला
की तुम्हाला धन्वंतरीचा फोटो घ्यायचा आहे, कारण या दिवशी धन्वंतरी देवाची आपल्याला पूजा करायची असते. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्या 14 रत्नांतून धन्वंतरी देवता सुद्धा प्रकट झाल्या होत्या. आणि खरं सांगू का, पैसा म्हणजेच काय, आपलं शरीर ही खूप मोठी संपत्ती आहे आजकालच्या जगात, आणि त्याला जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. सोनं चांदी खरेदी करण्यापेक्षा शरीर चांगलं असेल तर माणूस जगाच्या पाठीवर काहीही करू शकतो. त्याच्याच बरोबर एक मातीची लक्ष्मीची मूर्ती, हो, धनतेरसच्या दिवशी मातीची लक्ष्मीची मूर्ती खरेदी करायचीच असते. तुम्ही छोटी घ्या मोठी घ्या, बाजारात आपल्या उपलब्ध आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई आमच्याकडे ना चांदीची लक्ष्मी आहे, मग आम्ही ती मातीची लक्ष्मी आणू का? आपण जेव्हा लक्ष्मी पूजन करत असतो तेव्हा त्या मातीच्या लक्ष्मीला महत्व आहे. ह्या दिवाळीच्या काळात मातीच्या वस्तूंना सुद्धा तेवढंच महत्व आहे. तुम्ही छोटी घ्या मोठी घ्या, तुमची यथाशक्ती, पण तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. लक्ष्मीची मूर्ती घेताना लक्ष्मीची मूर्ती उभी घेऊ नका, ती बसलेली असावी, कमळात बसलेली असावी. मग काही ठिकाणी दिवा धरलेली असते, किंवा काही ठिकाणी जो सोन्याचा माठ असतो तो पाण्याचा माठ, असं काय म्हणतो ना आपण, पैसे प्रवाहित करणारी असते, ज्याला आपण धन म्हणतो. तुम्हाला बाजारात ह्या मूर्त्या मिळून जाईल ज्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, धनतेरसच्या दिवशी धने, ज्याला आपण धन म्हणत असतो, धने खरेदी करायचं असतं. धने आपण ह्या दिवशी आपले धने सुद्धा कोणाला द्यायचे नाही. कोणीतरी म्हणाल अगं मी आज विसरली धने आणायला, मला धने दे. धने माहिती आहे, जे मसाल्याच्या पदार्थात वापरलेला सगळ्यात महत्वाचा भाग असतो, तर ते धने कोणाला द्यायचे पण नाही. पण हो, तुम्ही खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी धने आवर्जून खरेदी करा. पहिला मान त्या धन्याला आहे, कारण धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणून पहिला मान त्या धन्यांना आहे. म्हणून धणे अगदी 5-10 रुपयाचे तुम्ही खरेदी करू शकता. धनतेरसच्याच दिवशी तुम्हाला धणे खरेदी करायचे आहे. भले तुम्ही आधी मध्ये खरेदी केली तरी चालेल, पण 10 रुपयाचे धणे तुम्हाला धनतेरसच्याच दिवशी खरेदी करायचे आहे. आता ताई तुम्ही सांगता कोणाला धणे देऊ नका, मग आमची दुकान आहे. तुम्ही जेव्हा त्यांना धने देणार आहात त्या स्वरूपात तुम्हाला लक्ष्मी मिळणार आहे. ज्यांचा उद्योगधंदा आहे त्यांचा तो एक व्यवसाय आहे, कारण त्याच्या मार्फत त्यांना पैसा मिळणार आहे. आपण कोणाला धने दिल्यावर घरात कोणी आपल्याला पैसे आणून देणार आहे का? नाही ना. ज्यांचा उद्योगधंदा आहे त्यांचा तो व्यवसाय त्या करू शकता, कारण त्याच्या स्वरूपात पैसे मिळणार आहे. घरात शेजारी कोणी आल्यावर ते काय तुम्हाला पैसे देणार नाही, म्हणून आपलं धन कणीही धनतेरसच्या दिवशी धणे कोणाला द्यायचे नाही. तुम्ही थोडंसं गुळ सुद्धा तुम्हाला या दिवशी खरेदी करायचं आहे. शिरई, ज्याला काही ठिकाणी केरसुनी सुद्धा म्हटलं जातं, आमच्याकडे शिरई म्हणता, काही ठिकाणी झाडू म्हणता. याला खूप महत्व आहे. ही खरी लक्ष्मी आहे. दिवाळीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी या सगळ्या गोष्टींना प्रथम मान आहे. नंतर अत्याधुनिक आपण झालो आहोत. आजकाल आपण झाडू घेतो, बिना डस्टचा झाडू घेतो, कोणी डस्टवाला झाडू घेतो, सगळं घेतं आपण. ही वस्तू विसरून जाता, याला मान आहे. आता याचं नंतर काय करायचं, कसं करायचं ते मी तुम्हाला सगळं सांगेल, पण धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी आवर्जून खरेदी करा. ही लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायची आहे. धणे गुळ ही मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, आणि झाडू ज्याला आपण केरसुणी म्हणतो, या गोष्टी तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहे. अगदी आता हा झाडू घ्यायला गेला तर 20-30 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल, 20 रुपयाला, बस तेवढ्यातच होईल. मिठाची पुडी, लक्ष्मीच्या दिवशी म्हणजे अमावास्येच्या दिवशी आपण जेव्हा लक्ष्मी पूजन करत असतो तेव्हा त्या मिठाच्या पिशवीला सुद्धा खूप मान आहे. मिठाची सुद्धा पूजा केली जाते. आता याचं कारण काय? मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रतामध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा स्वयंपाकात मीठ नव्हतं तेव्हा सगळा स्वयंपाक बेचव लागलेला असतो, पण जेव्हा मिठाचा खडा त्याच्यामध्ये पडतो तेव्हा अन्नाला चव येते. हे त्या मिठाचे फायदे आहेत. म्हणजे आळणी अन्नाला सुद्धा चव आणायचं काम हे मीठ करत असतं, आणि मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे. म्हणून तुम्हाला टाटा मीठ, तुम्ही जे काही मीठ वापरत असाल ती एक पिशवी तरी तुम्हाला आणायची आहे. या वस्तू तुम्हाला अगदी 100 रुपयात मिळून जाईल. माता लक्ष्मीला आवडणाऱ्या आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या मातीच्या वस्तूंना सुद्धा महत्व आहे. त्याच्यामध्ये येतात ते बोळके, काही ठिकाणी याला खण म्हणता, काही ठिकाणी बोळके म्हणता, तर काही ठिकाणी सुगड म्हणता. 5 बोळके 5 खण तुम्हाला लागणार आहे, कारण ह्या दिवशी धनतेरसला सुद्धा लागतात आणि आपण दिवाळीच्या दिवशी सुद्धा लागतात, जेव्हा आपण लक्ष्मी पूजन करत असतो त्या दिवशी. म्हणून हे बोळके सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता.
कधी? धनतेरसच्या दिवशी. याच्यातल्या ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्या तुम्ही आधी खरेदी करू शकता, या दिवशी तुम्ही त्याची पूजा करू शकता. पण लक्ष्मीची मूर्ती, त्याच्याबरोबर शिरई, धणे, मीठ ह्याच दिवशी खरेदी करायची आहे. आता जसं तुम्हाला मी सुगड सांगितली, बोळके सांगितलं, तर हे सुद्धा तुम्हाला धनतेरसच्याच दिवशी खरेदी करायचं आहे. धनतेरसच्या दिवशी आपण जेव्हा शिरई खरेदी करतो त्याच्याबरोबर आपल्याला सुपडं येतं. आता सूप माहिती असेल तुम्हाला, गावाकडे आपण ज्याने बाजरी साफ करतो, ज्वारी साफ करतो, गहू साफ करतो, सुपडं, आता आमच्याकडे त्याला सूप म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता माहिती नाही. आपण जेव्हा शिरई घ्यायला जातो त्याच्याबरोबर सूप सुद्धा येतं. ते सुद्धा आधीच्या काळात वास्तू आणि आता सुद्धा वास्तुशांती जेव्हा करत असतो तेव्हा त्या सूपला ती जी काही आपण मातीची चूल आहे त्या मातीच्या चुलीला सुद्धा महत्व आहे. आणि आजही किचन ओट्यावर ते बघितलं जातं आणि ते खूप मनाला आनंद देणारं राहतं आणि प्रसन्न करणारं असतं. तुम्हाला पणती सुद्धा ह्या मातीच्या वस्तूंपैकी ज्या महत्वाच्या वस्तू आहे, पणती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्या बरोबर सूप तुम्ही खरेदी करू शकता, जर तुमच्याकडे नसेल तर. असं तर खरेदी करायची गरज नाही. जर तुमच्या घरात जर मातीची चूल नाहीये तर आवर्जून ही चूल खरेदी करा, खूप छान वाटतं. आणि चूल चूल म्हणजे काय, जिथे आता गॅस आलाय, आता आता इलेक्ट्रिकल वस्तू आलाय, पण आधी अख्ख्या महिला, आपल्या आजी, आपल्या आया यांनी चुलीवरच स्वयंपाक केला आहे आणि तिथे खरं अन्नपूर्णा मातेचा वास होता. म्हणून वास्तुशांती करताना त्या चूलला सुद्धा महत्व आहे, त्या चुलीची सुद्धा पूजा केली जाते, नंतर त्या गॅसची केली जाते. म्हणून आधी तुम्हाला ती चूल घ्यायची आहे, अगदी तुम्हाला फार कमी किमतीमध्ये बाजारात मिळून जाईल. तुम्ही ती सुद्धा चूल आणू शकता आणि त्याची सुद्धा तुम्हाला विधिवत अशी पूजा करायची आहे. ह्या दिवशी मनाला आनंद देऊन जाणारा कुठलाही ग्रंथ तुम्ही खरेदी करू शकता. माझ्याकडे नाही आहे, ह्या दिवाळीला एवढं बजेट नाही आहे की मी सोनं चांदी खरेदी करू शकते, पण हा, ज्या गोष्टींनी मला आनंद मिळणार आहे असा ग्रंथ मी खरेदी करू शकते. मग कुठला पण, जो ग्रंथ तुमच्या घरात नाही आहे आणि जो ग्रंथ तुम्ही पठण करणार आहात, उगाचच आणायचं आणि ठेवायचं नाही. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद मिळतो ती गोष्ट आणि ती वस्तू तुम्हाला खरेदी करायची असते. मग त्याच्यामध्ये हा ग्रंथ आहे. ज्यांच्याकडे एखादा ग्रंथ नाही आहे तो सुद्धा हा ग्रंथ आणून तुम्ही दिवाळीच्या दिवशी त्याची पूजा करून नंतर तुम्ही त्याचं पठण करू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. धनतेरसच्या दिवशी सप्तधान्यांची पूजा केली जाते. सप्तधान्य त्याच्यामध्ये, आणि सप्तधान्य कडधान्य, त्याच्यापैकी एक तरी धान्य तुम्ही तुमच्या घरात आणावं. आता धान्य म्हणजे काय, विविध प्रकारच्या डाळी आहेत, तूर डाळ आहे, मूग डाळ आहे किंवा चना डाळ आहे, चणे आहे, त्याच्याबरोबर कुठल्या पण प्रकारची डाळ आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, हे धन आहे आपलं, हे धनधान्य आहे, शेतामध्ये ते पेरलं जातं आणि त्याची सुद्धा, या सप्तधान्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची असते. आणि खरं तर धनतेरसच्या दिवशी हेच खरं धन असतं आणि याचीच तुम्हाला पूजा करायची असते. तर याच्यातली कुठलं पण तुम्हाला जे शक्य होईल त्याच्यात एक तरी डाळ, एखादी किलो, अर्धा किलो, पावशर तेवढी डाळ. आता घरात किराणा भरलेला असणार आहे, कारण आपण दिवाळीचा साफसफाई केल्यानंतर ती किराणा भरणार आहे. त्याच्यातली जी डाळ नाही आहे ती तुम्ही अर्धा किलो, पावशर आणून त्याची सुद्धा, मी तुम्हाला ती माहिती सांगणारच आहे, पण आता बेसिक गोष्ट सांगते, नाही तर परत ताई आमच्याकडे हे नाही आहे मग काय करू. म्हणून आताच तुम्ही लिस्ट बनवा आणि धनतेरसच्या दिवशी या सगळ्या वस्तू खरेदी करा. काहीही लागणार आणि अगदी 100-200 रुपयामध्ये तुम्हाला वस्तू येईल, पण तुम्हाला जो आनंद मिळेल ना पूजा करताना तो लाख मोलाचा असणार आहे. तुम्हाला अगदी देवाचं कुठली मूर्ती आणायची आहे, फोटो आणायचा आहे, तो सुद्धा तुम्ही या धनतेरसच्या दिवशी आणू शकता. माता लक्ष्मीला आवडणाऱ्या ज्या वस्तू आहे, आम्ही नेहमी सांगत असतो की शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा, शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा. का सांगतो, कारण माता लक्ष्मीला शुद्ध गायचं तूप प्रिय आहे. मग याचा अर्थ असा आहे का की म्हशीचं तूप प्रिय नाही. गाय आपल्या हिंदू धर्मात तिचं खूप पावित्र्य आहे आणि गायी जे काही आपल्याला दूध देते त्याने आपण तूप बनवतो, हे अमृता समान असतं आणि त्याचा पिवळा कलर असतो बघा. गायीच्या तुपाचा हा पिवळा कलर असतो कारण ते सोन्याचं प्रतीक असतं, ते शुद्धतेचं प्रतीक असतं, म्हणून ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं. तुम्ही अगदी छोटासा डबा सुद्धा तुम्ही तुपाचा आणू शकता. ज्या गोष्टी माझ्या मनाला, माझ्या घरातल्या लक्ष्मीला आनंद देणाऱ्या आहे त्या मी खरेदी करणार आहे. त्याच्यामध्ये एक तुपाची बाटली, डबी, छोटी मोठी काय असेल ते तुम्ही अर्धा किलो, पावशर, छटाकभर तुम्ही आणू शकता. त्या दिवशी तुपाचा दिवा लावा, मनाला प्रसन्न करून घेणारं हे काम आहे. आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महिला कुंचनची सेवा करतात. कुंचनची सेवा करताना ज्या कवड्या, ज्या गोमती चक्र, ज्या लाल गुंज ह्या वस्तूंना महत्व आहे. कमळगट्ट्याची मणी,
यांना खूप महत्व आहे. का महत्व आहे सांगा बरं? कारण ते माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि ते मनाला आनंद देणारं आहे. माझ्या माता लक्ष्मीला ज्या गोष्टी प्रिय आहे त्या मला खरेदी करायच्या आहे. तुम्हाला इच्छा असेल तर लाल गुंजा तुम्ही खरेदी करू शकता, त्याची तुम्ही पूजा करू शकता, दिवाळीच्या दिवशी करा, धनतेरसच्या दिवशी करा, कवड्या खरेदी करू शकता, त्याची पण तुम्ही करा. पूजा करा. त्याच्याबरोबर जी कमळगट्ट्याची माळ आहे त्याची सुद्धा तुम्हाला पूजा, म्हणजे माळ आणा किंवा मणी आणणार असेल तुम्ही किंवा माळ आणणार असेल त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. लाल गुंज आहे, लवंग आहे. मसाल्याच्या पदार्थांमध्ये सगळ्यात महत्वाचं, जसं कुंचांच्या सेवेमध्ये हळकुंड अख्खली, ती सुद्धा तुम्ही एक आणा, एक ना हळकुंड आणा किंवा एक तुम्ही लवंग आणू शकता, एक दोन लवंग आणा, पावशर वेलदोडे आणा किंवा अर्धा छटाकभर पावशरभर वेलदोडे आणा, लवंग आणा. याची सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या दिवशी, ज्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करत असतो त्या दिवशी याची सुद्धा पूजा करायची असते. आणि ह्याच खऱ्या गोष्टी होत्या. आधी बघा आपल्या घरात आपण फराळाचं वगैरे सगळ्या गोष्टी आत्ता आल्या, फटाके आले, सगळ्या लाइटिंग आल्या. आधी काय होतं? आधी पणत्या होत्या आणि इतक्या पणत्या लावायच्या ना की कुठल्याही लाईटची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही, एवढ्या भरभरून पणत्या आणा. आणि एकच सांगावं असं वाटतं, दिवाळी प्रत्येकाची आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरातही दिवाळी व्हावी. तर ह्या दिवाळीच्या कालावधीमध्ये ऍटलिस्ट पणत्या खरेदी करताना जी काही बोडकी आपण खरेदी करतो, जी काही लक्ष्मी आपण खरेदी करतो, किमान ती खरेदी करताना तरी भाव करू नका. आपण दिवाळीला खरेदी करत असतो, सोनं चांदी स्वतःला कपडे घेतो, त्यांची पण तर ती दिवाळी आहे ना. या वस्तू खरेदी करताना 5-10 रुपयाकडे खरेच नका बघू. रात्रभर ते लोक, दिवसभर लोक त्यांचं सामान घेऊन बसतात. त्यांचीही दिवाळी आहे आणि त्यांनाही तेवढा भरभरून आनंद घेऊ द्या. आपल्याकडनं 5-10 रुपयाची मदत समजा त्यांना, आणि ही मदत करून सुद्धा त्यांच्या ब्लेसिंग्स मिळणार आहे आणि आपलंही मन छान होणार आहे. तर ह्या ज्या काही वस्तू होत्या ह्या तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहे धनतेरसच्या दिवशी. ठीक आहे. आजच्यासाठी फक्त इतक्याच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.